नमस्कार बालमित्रांनो. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd. आपणास पंचतंत्रातील गोष्टी भाग 3 यामध्ये पंचतंत्रातील गोष्टीविषयी माहिती पाहणार आहोत. लहानसं तळ्यात एक कासव राही. जवळच्या जंगलातील झाडीत एक ससा राही. पांढरा पांढरा कापसासारखा ससा उड्या मारी इकडून तिकडे धावा धाव करी. कासव पाण्यामधून बाहेर येई, हळूहळू चाले. त्याला बघून ससा म्हणे, ए कासव दादा, तू फारच हळू बाई. माझ्यासारखी धावाधावी शिक. कासव ऐके आणि गालातल्या गालात हसे. ते म्हणे, देवाने आम्हाला जी चाल दिलेली आहे ती बरोबर आहे. मी त्यावर खुश आहे. हे ऐकून ससा हसू लागला. कासवाला म्हणाला, चल आपण धावण्याची शर्यत लावूया. दूर दुसऱ्या टोकाला जे शेवटचे झाड आहे त्याला जो पहिल्यांदा शिवेल तो जिंकेल समजायचे. कासव तयार झाले. ते म्हणाले, ठीक आहे, चल शर्यत लावूया. 1, 2, 3 दोघेही पुढे जाऊ लागले. ससा तर टुनटुन उड्या मारत चालला. मागून कासव हळूहळू चालू लागले. धावता धावता सस्याने मागे बघितले तर खूप दूर कासव हळूहळू चालत येत होते. सस्याने विचार केला, या हळूबाई कासवाला यायला तर खूप वेळ लागेल. चला थोडा आराम करूया. ससा जवळच्या झाडाखाली आरामात बसला. थोड्या वेळातच त्याला झोप आली. तो घसघसाट झोपी गेला. कासव हळूहळू पुढे पुढे येत होते. त्याने झाडाखाली सस्याला झोपलेले पाहिले. हसत हसत कासव पुढे चालू लागले. हळूहळू करत कासव झाडापर्यंत पोचले. तेवढ्यात सस्याला जाग आली. बघतो तर काय, कासव तर त्या झाडापर्यंत पोचलेले. तो खूप वेगाने धावला, पण आता काय उपयोग, कासव झाडाला शिवले होते. अशा प्रकारे कासव जिंकले आणि ससा हरला. लक्षात ठेवा, धीरापोटी फळे गोमटी. दुसरी कथा, हंस आणि कावळा. हिमालयात एक मोठे सरोवर होते. त्याचं नाव मानसरोवर होते. तिथे खूप हंस राहत. हिवाळा आला की तिथे खूप थंडी पडे. मानसरोवर थिजून जाई. तिथले सगळे हंस उडत आणि दक्षिणेतील गरम प्रदेशात जात. एकदा हंसाची एक टोळी उडत उडत जात होती. आकाशातून त्यांनी पाहिलं की खाली समुद्राजवळील डोंगराच्या मध्ये एक सरोवर आहे. सगळे हंस सर करत खाली उतरले. खाली त्या सरोवराजवळ आले. पाणी प्यायले, फळे खाल्ली. थकलेले होते म्हणून थोडा आराम करू लागले. जवळच्या झाडावर एक कावळा बसलेला होता. त्याने विचारले, का हो, कुठून आलात? एका हंसाने उत्तर दिले, हिमालयातील मानसरोवरातून. कावळा म्हणाला, असं? ते तर खूपच दूर आहे. तुम्हाला बरोबर उडता येते.
हंसाने काहीच उत्तर दिले नाही. कावळा म्हणाला, आधी माझ्यासारखं उडायला शिका. मला 10 प्रकारे उडता येते. पहा, दाखवू. कावळा उडाला, वर उडाला, खाली उडाला, उजव्या बाजूला उडाला, डाव्या बाजूला उडाला, मान उंच केली, मान खाली केली, डाव्या बाजूला केली, उजव्या बाजूला करून उडाला, पाय सरळ करून वाकडे करून उडाला. कावळा म्हणाला, असं उडून दाखवा तर मानेन मी. हंस म्हणाले, कावळे दादा, आम्हाला असं काही येत नाही. आम्ही तर सरळच उडतो. तुम्हाला पाहायचं असेल तर चला दाखवतो. कावळा म्हणाला, सरळ उडण्यात काय मोठं, चला उडूया. हंस उडाला, मागे मागे कावळा पण उडाला. उडता उडता हंस आणि कावळा समुद्रावर आले. हंस तर उडतच होता, पण कावळा आता थकला. पंख मिटायला लागले. उंच उडता येईना, खाली पडायला लागला. एखादी गोलांटी पण खाल्ली. पंख भिजले. आता काय करणार? त्याला वाटले, आता आपण बुडून जाऊ. हंस हे सगळं पाहत होता. शेवटी त्याला कावळ्याची दया आली. उतरला खाली. कावळ्याला पाठीवर बसवले आणि सरोवराकाठी कावळ्याला खाली उतरवले. हंस म्हणाला, आता कळलं ना, उगाच बडाया मारू नको. कावळ्याला स्वतःची लाज वाटली. हंसाचे आभार मानून तो उडून गेला. लक्षात ठेवा, कधीही खोट्या बडाया मारू नये. कथा 3. मुंगी आणि कबूतर. एक होती नदी. तिच्यात स्वच्छ पाणी वाहत होते. पाण्याचा खळखळ असा आवाज येत होता. नदीत रात्रंदिवस आवाज येत होता. खूप मजा वाटे. नदी किनाऱ्यावर पिंपळाचे झाड होते. झाडावर एक कबूतर राहत असे. ते गुटुरगु गुटुरगु असा आवाज करीत असे. झाडाच्या जवळ मुंग्याचे वारूळ होते. त्यात मुंग्या ये जा करीत होत्या. मुंग्या पाणी प्यायला नदीवर जात. एकदा तर मुंगी पाणी प्यायला गेली. तेवढ्यात पाण्याची लहर तिला लागली. तर काय, मुंगी पाण्यात वाहू लागली. कबुतराने हे पाहिले. ते विचार करू लागले, मुंगीला कसे बरे वाचवावे. उडून मुंगीला चोखीत पकडले तर मुंगी दबून जाईल. कबूतर झाडावर होते. त्याने पटकन एक पान तोडले. चोखीत पकडून ते उडाले. मुंगी जिथे वाहत होती तिथे पोचले. पाण्यात मुंगी जवळ पान फेकले. मुंगी पाण्यावर चढली. कबूतर पान पकडून उडाले. पान हळूच नदी किनाऱ्यावर ठेवले. मुंगी पानावरून उतरली. तिने खूप कबुतराचे आभार मानले. एक दिवशी नदी किनाऱ्यावरून एक शिकारी जात होता. त्याने झाडावर कबूतर पाहिले. त्याला वाटले, चला कबुतराची शिकार करूया. त्याने धनुष्यबाण काढला. कबुतराचे निशाण साधले. जवळच ती मुंगी होती. तिने हे पाहिले. एकदम धावत शिकाऱ्याजवळ पोचली. हळूच शिकाऱ्याच्या पायावर चढली. शिकाऱ्याला कडकडून चावली. शिकाऱ्याने बोंब मारली. त्याचा हात थरथरला. तीर सुटला होता, पण त्याचे निशाण चुकले. आवाज ऐकून कबूतर चमकले. शिकाऱ्याला बघून उडून गेले. शिकारी निराश झाला आणि तेथून निघून गेला. कबूतर उडून खाली आले. मुंगी जवळ गेले. त्याचा जीव वाचला. त्याने मुंगीचे खूप आभार मानले. लक्षात ठेवा, उपकाराची फेड परोपकारानेच करावी. कथा 4. खरा मित्र. एक होतं गाव. गावाचं नाव हरिपुरा असे होते. गावाजवळ एक नदी होती. त्यात खळखळ पाणी वाहत असे. समोरच्या बाजूस एक जंगल होते. राजू आणि रामू दोघे मित्र होते. दोघे हरिपुरात राहत.
बरोबर शाळेत जात बरोबरच खेळत. राजू बारीक होता आणि रामू जाडा होता. रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. दोघे मित्र फिरायला निघाले. फिरता फिरता नदी किनारे आले. नदीवर एक पूल होता. राजू आणि रामू पुलाजवळ समोरच्या किनाऱ्यावर आले. समोरच्या किनाऱ्यावर फिरता फिरता जंगलात पोचले. जंगलात निरनिराळी झाडे आणि पक्षी होते. हरणे आणि ससे पण होते. राजू आणि रामूला मजा आली. राजू आणि रामू जंगलात पुढे पुढे गेले. दोघे दमले. त्यांनी जवळच एका घनदाट झाड पाहिले. दोघेजण त्या झाडाखाली बसले. तेवढ्यात त्यांनी दुरून एक अस्वल येताना पाहिले. अस्वलाला पाहून राजू आणि रामू घाबरले. राजू बारकाऊ होता. तो पटकन झाडावर चढला. रामू जाडा होता. त्याला झाडावर चढता येईना. रामू घाबरला, पण तो बहादूर होता. त्याला एक युक्ती सुचली. तो वडाच्या झाडाजवळ पोचला. जमिनीवर निश्चित झोपला. अस्वल रामूजवळ आले. ते रामूच्या भोवती फिरू लागले. त्याच्या शरीराचा वास घेऊ लागले. कानाजवळ जाऊन हुंगले. जणू काही कानात काहीतरी सांगितले. रामू जराही हालचाल केली नाही. शिवाय निश्चित पडून राहिला. त्याने श्वास रोखून धरला. रामूला मेलेला समजून अस्वल निघून गेले. अस्वल गेल्यावर राजू झाडावरून खाली उतरला. रामू सुद्धा खाली उतरला. हश म्हणून उभा झाला. दोघे मित्र परत घराकडे जाऊ लागले. राजूने रामूला विचारले, काय रे रामू, अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? रामू म्हणाला, संकटाच्या वेळी जो साथ देणार नाही तो खरा मित्र नव्हे. अशा मित्रापासून सावध राहा असे अस्वलाने सांगितले. रामूचा कटाक्ष राजू समजला आणि लज्जित झाला. लक्षात ठेवा, संकटाच्या वेळी साथ देईल तोच खरा मित्र.